नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 11 वाजतात आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण घेत असतो आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा, सखोल विश्लेषणासोबत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राज्यातल्या नेत्यांच्या वक्तव्यासंदर्भातली. राजकीय नेत्यांना नेमकं झालंय तरी काय असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय, कारण राजकारण्यांमध्ये द्वेषपूर्ण वक्तव्य करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचं दिसून येत आहे. अर्थात याला कोणताच पक्ष अपवाद नाहीये, पण तत्व, आदर्श आणि मूल्य हे ज्या पक्षाचं अधिष्ठान आहे ते म्हणजे अनेक पक्ष आहेत. भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, पवारांची राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, ठाकरेंची शिवसेना असेल, आणि या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे आता प्रत्येक नेत्याची असणारी वक्तव्य. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी एक वक्तव्य केलं, मी डॉन बोर्डीकरांची लेक आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. तर अजित पवारांनी ठरवलं तर एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम होतो असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांनी केलं. तर आशिष देशमुखांनी तर कहरच केला. त्यांनी तर थेट जास्त वळवळ कराल तर फडकून टाकू, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नागपुरात बसलेत, लक्षात ठेवा असं वादग्रस्त वक्तव्य देशमुखांनी केलंय. तर दुसरी बातमी आहे रवींद्र चव्हाणांच्या एका वक्तव्यासंदर्भातली. काल माध्यमांनी रवींद्र चव्हाणांना घेराव घातला. कोकराण्यांनी एका भाजप कार्यकर्त्याच्या घरी जाऊन धाड टाकली. या प्रकरणावरून जेव्हा रवींद्र चव्हाणांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली तेव्हा रवींद्र चव्हाणांनी काल एक वक्तव्य केलं. ते असं होतं की 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आणि ते तिथून निघून गेले. मात्र रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानं आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे. महायुतीमध्ये चाललंय तरी काय अशा चर्चा आता रंगू लागल्या. तिसरी बातमी आहे नाशिकमधून. जुनी झाडं वाचवण्यासाठी वाहनतळाची रचना बदलण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. त्यामुळे 900 झाडं तोडावी लागतील असा दावा पालिकेनं केलाय. मात्र नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी मात्र एकही झाड तोडू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि याच 3 महत्त्वाच्या बातम्यांसंदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत विविध मान्यवर सुद्धा जोडले गेलेले असणार आहेत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अर्थातच राज्यामधल्या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसंदर्भातली. राजकीय नेत्यांना नेमकं झालंय तरी काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय, कारण राजकारण्यांमध्ये द्वेषपूर्ण वक्तव्य जणू करण्याची स्पर्धाच लागल्याचं दिसतंय. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी तर एक कहरच केलाय. त्यांनी असं सांगितलं की मी डॉन बोर्डीकरांची लेक आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. अजित पवारांनी ठरवलं तर एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम होतोच असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरेंनी केलं. त्यानंतर आशिष देशमुखांनी सुद्धा कहर केला. त्यांनी तर थेट जास्त वळवळ कराल तर फडकून टाकू असं वक्तव्य त्यांनी केलं. या सगळ्या वक्तव्यावरून नेमकं राजकारणामध्ये चाललंय तरी काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होता. आणि या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी चर्चेमध्ये आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल म्हात्रे आणि शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंतजी. आपल्या दोघांचंही स्वागत आहे अमोलजी आणि अरुणजी. नमस्कार. राज्यामधल्या राजकीय नेत्यांची नेमकी वक्तव्य काय आहेत हे जर तुम्ही ऐकली नसतील तर आधी आपण ती वक्तव्य ऐकूयात आणि मग चर्चेला सुरुवात करूयात. देशामध्ये कणखर नेतृत्व नरेंद्र मोदीजींचं, गृहमंत्री सहकार मंत्री अमित भाईंचं नेतृत्व आपल्या पाठीशी आहे. आपल्या राज्याचे बॉस आपले देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सोबत आहे. आपला हक्काचा भाऊ म्हणून आपले देवा भाऊ नेहमी आपल्या पाठीशी राहतात. आपण दिलेल्या शब्दाला पक्का आहे. हा महाराष्ट्र जातो. दादाच्या नावी वडील वडील लागले नाही. मग इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील कार्यक्रम, पुरंदरमध्ये शिवकरी बापू कार्यक्रम, आणि मग दादाने ठरवलं कार्यक्रम कोणाचाही पाय येऊ दे त्याचा कार्यक्रम होतो. त्या सर्जाला सांगून द्या, अरे फलकून टाकील सर्जा तुले अर्धा. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे. गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे. जास्ती वळवळ केली तर फळकून टाकू तुले अर्धा. या कळमेश्वराची संस्कृती बिघडण्याचं काम काँग्रेसवाल्याने बिलकुल करण्याची गरज नाही. तर अरुणजी आणि अमोलजी, तुम्ही या नेत्यांची वक्तव्य तर ऐकली असतीलच. एक सरकारचे प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये असल्यामुळे मी शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंतजी तुमच्याकडे येतोय सर्वप्रथम.
अजित पवारांचं एक वाक्य होतं. अजित पवार एका सभेमध्ये बोलले होते की नेत्याला किंवा एखाद्या पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा प्रवक्त्याला जेव्हा तो भाषण करत असतो तेव्हा त्याला भान राहत नाही की तो भावनेच्या भरात ओघाओघानं बोलून जातो. आता हे अजित पवारांनी सुद्धा म्हटलेलं आहे. त्यांना सुद्धा एका वक्तव्य भोवलं होतं, ते आता मी घेणार नाही. पण त्यानंतर सुद्धा त्यांनी असं सांगितलं होतं की बोलताना आपण सावधरीतीनं बाळगावं, बोलताना सावधरीतीनं बोलावं. नेत्यांना काय झालंय सरकारमधल्या की हे बेछूटपणे कसेही वक्तव्य करतायत? नेमकं काय, कसलं अंकुश नाहीये का पक्षश्रेष्ठींचं या नेत्यांना? सिद्धेशजी, जे तोंडघेवडे नेते अशा प्रकारची भाषा करत असतात हम्म, त्यांच्या बाबतीत हे नक्कीच म्हटलं पाहिजे की त्यांचा स्वतःवरती, स्वतःच्या जिभेवरती कंट्रोल मुळीच राहिलेलं नाहीये हम्म, आणि त्यांच्या नेत्यांना सुद्धा ते गृहीत धरत असले पाहिजेत. हम्म, अन्यथा जर त्यांच्या नेत्यांमध्येच जर काही दम असता, त्यांच्यावरती कंट्रोल असता, हम्म. तर अशा प्रकारची भाष्य अशा नेत्यांकडून घडली नाही पाहिजेत. आणि या महाराष्ट्राच्या जनतेबद्दल जर आपण म्हणाल तर महाराष्ट्राची जनता ही सुसंस्कृत म्हणून ओळखली जाते हम्म, आणि योग्य वेळी योग्य तो धडा देण्याचं काम या नेत्यांना, अशा प्रकारची वायफळ बडबड करणाऱ्या नेत्यांना जनता नक्कीच अद्दल घडवेल हा ठाम विश्वास मला तरी वाटतो. आणि अशा प्रकारची भाषा नेत्यांनी याच्या पुढे तरी वापरू नयेत. तुमच्यामध्ये जर खरोखर काही कर्तृत्व असेल, तुमच्या अंगामध्ये धमक असेल, तर तुम्ही करून दाखवा. बर. याच्या त्याच्या नेत्यावरती, म्हणजे तुमच्या नेत्यांच्या नावावरती तुम्ही कसली वक्तव्य करता? आमचा गृहमंत्री असा आहे, आमचा केंद्रीय गृहमंत्री असा आहे, ह्या गोष्टी कशासाठी बोलता तुम्ही? तुमच्या अंगामध्ये हिंमत असेल तर तुम्ही स्वतःच्या बळावरती जे काही बोलायचं ते बोला, तेव्हा आम्ही तुम्हाला खरं समजू. बर. अरुणजी, पण शिवसेनेचे सुद्धा नेते बोलतात अशा पद्धतीचे. म्हणजे मी आता नावं नाही घेत, पण काही नेते सुद्धा तुमच्या पक्षामध्ये आहेतच की. एकनाथ शिंदे आहेत. या नेत्यांना ताबा देतात का बोलण्यासाठी? आहेत, अगदी नक्की आहेत सिद्धेशजी. ज्या वेळेस मी हे वक्तव्य बोलतोय त्यावेळेस हे वक्तव्य सर्वांनाच लागू पडते. माझ्या पक्षातील लोक काही बरळतील आणि इतर पक्षातील लोकांनी जर काही बोललं तर त्याच्यावरती आम्ही आवाज उठवायचा, असं आमच्या नेत्यांनी आम्हाला शिकवलेलं नाहीये. जेव्हा जेव्हा काही नेत्यांकडून अशी वक्तव्य घडली गेली हा. तेव्हा तात्काळ त्यांना दम देण्याचं काम सुद्धा आमचं नेतृत्व करत असतं. बर. हे सुद्धा मी ठासून सांगेन इथे. बर. मी आता अमोल मातेलीजी तुमच्याकडे येतोय. शरद पवारांसारखा एक ज्येष्ठ नेता आपल्या पक्षामध्ये आहे, पक्षाचं नेतृत्व करतोय. अनेक मवियामध्ये सुद्धा अनेक ज्येष्ठ नेते आहेत. मविया, आता हे झालं सरकारच्या नेत्यांचं. मवियामधले नेते सुद्धा काही कमी नाहीयेत, त्यांच्याकडनं सुद्धा अशी वक्तव्य येतात. आता हे तर उदाहरण झालं की ह्या सरकारमधल्या नेत्यांनी हे उद्गार काढले. मवियामध्ये सुद्धा असे नेते आहेत. राजकारणाची पातळी घसरत चालली असं वाटत नाही आपल्याला? हे पहा, निश्चितच महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आपण जपण्याचं काम नवीन पिढीने केलं पाहिजे. परंतु आज असं झालंय की नवीन पिढीने काही वक्तव्य केल्यानंतर त्यांची जे नेते मंडळ त्याचं समर्थन करतात. एक प्रकारे त्यांना त्या वेळी प्रसंगी झापलं पाहिजे, सूचना दिल्या पाहिजे की अशी वक्तव्य करू नका. परंतु आता नगरपंचायती आणि नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, छोट्या छोट्या निवडणुका आहेत, पण त्या ठिकाणी वाटेल ते त्या ठिकाणी जाऊन आश्वासनं द्यायची. सरकारी पैसा जणू काय आमच्या पक्षाचा आहे, आमच्या मालकीचा आहे असं त्या ठिकाणी भासवायचं आणि जनतेला खोटी आश्वासनं द्यायची. मागची 5 वर्ष जी कामं करायला पाहिजे ती केली जात नाही. पण तो निवडणुकीच्या 5 दिवस तोंडावर यायचं आणि नवीन नवीन घोषणा करायची आणि मूळ विषयापासून लोकांचं मन कसं डायव्हर्ट होईल असे वक्तव्य करून त्या ठिकाणी असा हा केविलवाना प्रयत्न करतात. कारण विकासाच्या नावाने गप्पा मारायच्या, विकासाची काहीच कामं करायची नाही. आता बोर्डीकर ताई अशा म्हणाल्यात की त्यांना एवढी केंद्रामध्ये सरकार आहे, अमित भाई आमचे गृहमंत्री आहे, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाचा आमदार काय वक्तव्य करतो म्हणजे फाडून टाकेल, ही काय वक्तव्य झाली की मिडवांची पोरगी आहे, म्हणजे काय अशी शब्द एका सत्ताधारी पक्षाचे मंत्री किंवा आमदार करतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांच्या वरिष्ठांची त्यांना त्या ठिकाणी पाठराखण करतात किंवा त्यांना ते एक प्रकारे बोलण्यासाठी ठेवलेलं असावं असं या सगळ्या एकंदरीत परिस्थितीतून दिसतंय. परंतु एवढ्या छोट्या निवडणुकीसाठी या ठिकाणी असे वक्तव्य करणं बरोबर नाहीये. याचं सर्वच पक्षाच्या सर्वच ते स्टार प्रचारक असतील किंवा नेते मंडळी असतील त्यांनी आपण एक स्वयंशिस्त पाळली पाहिजे. कारण आपण नवीन पिढी समोर काय आदर्श निर्माण करतोय हे दाखवण्याचं खरं काम आहे. पण ते न दाखवता इतर वक्तव्य करून आम्ही कशी एकमेकांची कपडे फाडतो किंवा आम्ही एकमेकांना कसं ओरडतो, कसं वेगळ्या भाषेत वापरले गेलेले शब्द वापरतो आणि तिच्यामुळे आम्हाला प्रसिद्धी मिळते, असं सगळं एकंदरीत चालू आहे.
म्हणजे जर कर्तृत्व असेल तर ते स्वतः विकासाचे कामं करून त्या ठिकाणी आपला झेंडा पक्का करू शकतात. परंतु ते कर्तृत्व काही दाखवायचं नाही. पण असे काहीतरी वक्तव्य करायची, भाषणं काहीतरी गप्पा मारायच्या आणि त्यामध्ये चर्चेत राहायचं. हा एकच अजेंडा राहिलेला आहे. जर असं वाटत असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांनी त्या नेत्यांना त्या ठिकाणी समज दिली पाहिजे. ही आपली संस्कृती नाहीये आणि हे पुढे पक्षात चालणार नाही. असं अमोलजी खडकावून अमोलजी सांगितल्यानंतर मविया मधल्या नेत्यांना कधी या सगळ्या पार्श्वभूमीवरती कधी आले का म्हणजे हो. ओरडलेत का नक्की, पक्षश्रेष्ठी नक्की. कधी? हो. वेळ प्रसंगी आम्ही त्यांना त्या ठिकाणी सूचना देखील दिलेल्या आहेत. काळजी दाखवा नोटीस देखील दिलेल्या आहेत. हम्म. आमच्या पक्षामध्ये असं चालत नाही. जर पक्ष वरिष्ठांनी ऐकलं आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली तर नक्कीच तिथं कान पकडण्याचं काम केलं जातं. वेळ प्रसंगी तुम्ही चुकीचं बोललात, ही आपली विचारधारा नाहीये, बर. ही आपली संस्कृती नाहीये किंवा पक्षाची लाईन नाही, असं त्या ठिकाणी सांगण्याचं देखील धाडस आमच्या वरिष्ठांनी अनेक वेळा आम्हाला देखील केलेलं आहे. बर. अरुणजी, आता आपण अमोल मातेल यांचं म्हणणं ऐकलं असेल, तुम्ही सहमत आहात का अमोल मातेल यांच्या म्हणण्याशी? हा, अमोल माते यांनी काय वाईट बोलले? चांगलं तेच बोललेत ना म्हणजे ते. एकमत झालंय तुमचं? त्यांनी या राज्यामध्ये कशा प्रकारची सत्ता असावी, कशा प्रकारचे नेते असावेत याच्याबद्दलचं सुंदर विवेचन केले त्यांनी. हम्म. त्यात गैर काहीच बोलले नाहीत ते. बर. अरुणजी, पण माझा एक पुढचा प्रश्न तुम्हाला असा होता की आता नगरपंचायतीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. अशामध्ये कुठेतरी आपण जाहीर सभेतनं अशी पद्धतीची वक्तव्य करायची, कुठेतरी म्हणजे महायुतीमध्ये सुद्धा आलबेल नाही नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या पार्श्वभूमीवरती याला खतपाणी घातलं जातं या वक्तव्यातून हमरी तुमरीवरती अगदी यायला? 100% सिद्धेशजी, अगदी 100% अशा प्रकारची वक्तव्य करून हम्म. अशा गोष्टींना खतपाणी घालण्याचंच काम केलं जात असतं आणि त्यांच्या नेत्यांकडून सुद्धा हम्म. त्यांना सपोर्ट असावा असंच दिसतंय. अन्यथा अशा प्रकारची वक्तव्य करण्याची या छुटपुट नेत्यांची हिंमतच झाली नसती. हम्म. नेता जर यांचा दमदार असता तर अशा प्रकारची मी डॉनची मुलगी आहे, मी आतंकवाद्याची मुलगी आहे असं बोलणं शोभतं का यांना? आणि या पक्षामध्ये अशा प्रकारची लोक भरती केली गेली आहेत, हे जनतेसमोर मेसेज जातो. हा मेसेज जर खोडायचा असेल तर यांच्या नेत्यांनी अगोदर यांना बोलावून त्यांना जबर शिक्षा केली पाहिजे. तर याच्या पुढे अशी वक्तव्य काय झाले? मी एक लेडी येऊन म्हणते की मी डॉनची मुलगी आहे, डॉन बोर्डीकर यांची मुलगी आहे. शोभतं का हे वक्तव्य? एका महिलेला तरी हे शोभत नाही. महिला असो किंवा पुरुष असो, कोणी अशा प्रकारची वक्तव्य केली नाही पाहिजेत. आणि ते आशिष जयस्वाल कोण, ते बांडगुळ, ते स्वतःला काय समजतात? कोणाला ते धमक्या देत आहेत? आमचा मुख्यमंत्री इथे बसतो आणि आमचा मुख्यमंत्री तिथे बसतो. ह्या अशी भाषा चालते का सरकारमध्ये बसून? मी तर जनतेला आवाहन करेन, ज्या ज्या पक्षाची माणसं असे करतात त्या नेत्याला आधी योग्य धडा शिकविला पाहिजे आणि तिथल्या तिथे पाडलं पाहिजे त्या नेत्याला, किंवा तो ज्यांना पुरस्कृत करून उमेदवार म्हणून त्यांचा प्रचार करतोय त्यांना तिथेच जागा दाखवली पाहिजे, जेणेकरून याच्या पुढे अशी हिंमत असे नेते करणार नाही. अन्यथा या राज्यामध्ये असे नेते बळावतील आणि हीच भाषा मग सर्वसामान्य माणसाच्या सुद्धा तोंडी यायला लागेल. ज्या पक्षाचे नेते म्हणतात की माझा बाप डॉन आहे, त्या तिकडचे कार्यकर्ते काय धडा घेत असतील आज त्या बाईकडून? तुमच्या ते भाषा करतायत, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती नक्कीच आता पक्षश्रेष्ठी तुमचे त्यांना दम देत असतीलच, मी मान्य करतो. पण यामध्ये आता आपल्याला वेळेच्या अभावी दुसऱ्या बातमीवरती जावं लागतं. अरुणजी, तुम्ही सोबत राहा. अमोलजी, तुम्ही धन्यवाद आपले की आपण वेळात वेळ काढून या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. दुसरी बातमी आहे रवींद्र चव्हाणांच्या एका वक्तव्यासंदर्भातली. रवींद्र चव्हाणांनी काल एक वक्तव्य केलं. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं वक्तव्य केलं आणि ते तिथून निघून गेले. मात्र चव्हाणांच्या या वक्तव्यानं आता राजकीय वर्तुळामध्ये चांगलं चर्चांना उधाण आलंय. महायुतीमध्ये चाललंय तरी काय, अशा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत. आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी आणि शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंतजी. आपल्या दोघांचंही स्वागत आहे या चर्चेमध्ये. तर सर्वप्रथम मी राम कुलकर्णी सर तुमच्याकडे येतोय. मला सांगा की रवींद्र चव्हाण असं म्हणतात की 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची, काय अर्थ होतो या सगळ्या त्यांच्या वक्तव्याचा? नाही, माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाणांनी बोलताना असं जरी म्हटलं असेल की 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, त्याचा अर्थ वेगळा महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळा काढण्यासारखं मुळीच काही नाही. मुळात काल मालवणमध्ये जो प्रकार घडला त्याच्यामधून जी चर्चा माध्यमाच्या समोर पुढे आली, मग निलेश राणेंनी तिथं बिनधास्तपणे घरी जाणं काय
अशा स्थितीमध्ये 2 तारखेला म्हणजे निवडणुका झाल्याच्या नंतर आम्ही तर आहोत. आज स्वबळ आजमवताना काही ठिकाणी संयुक्त आहे, काही ठिकाणी स्वबळावर निवडणुका होत आहेत. आणि म्हणून अशा ठिकाणी निवडणुकीतला प्रचाराच्या दरम्यानचं ते वक्तव्य, पण राज्याच्या राजकारणावर, महायुतीवर परिणाम होणारं ते वक्तव्य कुठलंही नाही. कारण महायुती अभेद आहे. नगर परिषदेचा हंगाम बर होईपर्यंत अशा प्रकारे रणधुमाळीमध्ये असलेलं ते वक्तव्य, त्याचा वेगळा अर्थ काढण्याचं कुठलंही पक्षश्रेष्ठींचा काही असं या संदर्भामध्ये आदेश नाहीये ना राम सर? अजिबात आदेश नाही. बर महायुती म्हणजे भक्कम महायुतीमध्ये आहे. सगळं काही सुफल मंगल चाललेलं आहे. एकदम छान चाललेलं आहे. बर. आमचं नगर परिषदेच्या निवडणूक पूर्वारंगामध्ये ठरलेलं आहे बर की आपण स्वबळावर लढू. अजितदादा असू दे, माननीय एकनाथराव शिंदे गट असू दे आणि हा. भाजप असू दे, जिथं शक्य तिथे स्वबळावर बर. आणि जिथं शक्य झालं तिथं महायुती अनेक ठिकाणी लढती. बर असं काही नाही त्याचा वेगळा अर्थ. बर. आमचं अंतर्मनाने आम्ही एकच आहोत. अंतर्मनाने तुम्ही एक आहात, सगळ्या गोष्टी मान्य आहेत राम सर. कोकणात काय झालं मग? निलेश राणेंनी थेट भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून ते सगळं स्टिंग ऑपरेशन केलं. यावर काय म्हणायचं मग तुम्हाला? नाही, खरं म्हणजे लोकप्रतिनिधींची पण ती चूक आहे. एखाद्याच्या घरापर्यंत, त्याच्या बेडरूम पर्यंत जायचं. आता ती रक्कम कुठली आहे हा. ते आमचे विजयराव जे पकडले त्यांना ते स्वतःचे गुत्तेदार आहेत. हा. त्यांचा तो स्वतःचा वैयक्तिक पैसा आहे हे सगळं, आणि पोलीस तपासामध्ये पण ते निष्पन्न होईल. बर. मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी जरी निवडणुका लढवताना महायुतीमधून स्वबळ आजमवत असले तरी आपल्या अविवेकी बुद्धीचा आविष्कार केला, तो प्रकार तो निलेश राणेंनी केलेला आहे. पण मला असं वाटतं की त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षामध्ये कुठलाही नाही. बर अरुण सावंत सुद्धा आपल्यासोबत आहेत, ते सुद्धा ऐकतात तुमचं हे सगळं म्हणणं. अरुणजी, राम कुलकर्णी सरांनी आता जे स्पष्टीकरण दिलं या सगळ्या संदर्भामध्ये, सहमत आहात या स्पष्टीकरणाशी? पहा, राम कुलकर्णी यांनी त्यांना जे काही वाटतं त्या प्रकारे त्यांनी आपलं समर्थन केलेलं आहे. परंतु सध्या जर वातावरण आपण पाहाल तर काही पक्षांच्या डोक्यामध्ये काही ठिकाणी जे काही यश मिळालं त्याची हवा खूप गेलेली आहे बर आणि ते सध्या हवेमध्ये आहेत आणि म्हणून अशा प्रकारची वक्तव्य ते करत आहेत. आपणास माहित असेल, सध्या काही पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणजे या राज्याचे जे प्रमुख आहेत असे नेते सुद्धा काय म्हणत आहेत युती बाबतीत, तर 2 डिसेंबर पर्यंत फक्त युती टिकून ठेवा. तर मी बघतोच म्हणजे काय, नंतर काय, नंतर तुम्ही हिमालयात जाणार आहात हे सर्व सोडून म्हणून असं बोललात की तुमच्या डोक्यात हवा गेलेली आहे. 2च अर्थ निघू शकतात यापैकी. तर कुणीही जर असं समजत असेल की शिवसेना हिला जिथे वाटेल तिथे आणि जसं वाटेल तिथे दाबता येईल, तर तो त्यांचा भ्रम आहे. शिवसेना हा तळागाळातला पक्ष आहे आणि आमचं नेतृत्व जे आहे ते तळागाळातून काम करत करत आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आमचं नेतृत्व म्हणजेच आदरणीय एकनाथ शिंदेजी. एकनाथ शिंदेजी हे गोरगरिबांचे नेते आहेत, म्हणूनच त्यांना लोकनेते असं म्हटलं जातं. आणि वेळ पडलीच पण अरुणजी, तुमच्या वक्तव्यावरून तर तुमच्या या सगळ्या स्पष्टीकरण, सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतो, तुमच्या या सगळ्या वक्तव्यावरून आणि स्पष्टीकरणांवरून असंच वाटतंय की तुम्ही नाराज आहात महायुतीमध्ये. पण राम कुलकर्णी सर तर म्हणतात की सगळं काही अतिशय एकदम चांगलं चाललेलं आहे, आम्ही अंतर्मनाने एक आहोत. राम कुलकर्णी हे कदाचित अंतर्मनाने एक असतील किंवा या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत त्याची त्यांना माहिती नसेल, म्हणून कदाचित त्यांनी असं वक्तव्य केलेलं असेल. परंतु त्यांनी काय बोलावं आणि काय नको हे मी ठरवू शकत नाही. जे मला वाटतंय ते मी आपल्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडत आहे. आणि महाराष्ट्रातली जनता भलीभांती ओळखते की सध्या कोण कोणावरती डॉमिनेट करायचा प्रयत्न करत आहे. परंतु आपण पाहाल, या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि या मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका याच्यावरती आपणास अतिशय जोरदारपणे शिवसेनेने मुसंडी मारलेली असेल आणि भगवा त्यांचा फडकत असेल. बर डॉमिनेट, पण भाजपपेक्षा तुम्ही मोठं होण्याची स्वप्न बघताय का अरुणजी? हा, स्वप्न तर प्रत्येकानेच पाहिली पाहिजे सिद्धेजी, मोठे होण्याची. त्यात गैर काय आहे ना? म्हणजे तुम्ही मोठं होऊ पाहतायत म्हणजे स्वप्न त्यांनी पूर्णत्वास नेण्याची त्याला हे आहे ना, अधिकार आहेत ना त्याला. मी राम सर तुमच्याकडे येतोय. आता काही वेळापूर्वी अरुण सावंत असं म्हणाले की एखाद्या डॉमिनेटिंगची पॉवर वाढत चाललेली आहे. भाजप खरंच डॉमिनेटिंग करते मित्र पक्षांना? कधीच करत नाही. अरुणजी सावंत साहेब आमचे ज्येष्ठ बंधू आणि अनुभवी आहेत, हे खरंय.
पण भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांना सोबत घेऊन जाताना 22 वर्ष त्यांच्यासोबत संसार करत असते. आणि 2 दिवसापूर्वी स्वतः एकनाथराव शिंदेनी प्रसिद्धी माध्यमाच्या समोरच सांगितलंय की आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. वेगळा अर्थ तुम्ही का काढता? आमचे नेते माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी पण सांगितलंय की शिंदे गट असेल, पवार साहेब असतील किंवा आम्ही असो, महायुतीमध्ये एक संगत आहे, एक वाक्यता आहे. फरक एवढाच आहे की निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चालू आहेत, 16वर चालू आहेत, काही ठिकाणी महायुती म्हणून आहेत. आणि म्हणून आपापली शक्ती, आता कुस्तीच्या फडात प्रत्येक पैलवान उतरल्यानंतर तो दुसऱ्या पैलवानाची पाठ लावायला बघतो, तशीच ही आहे. आणि या नुरा कुस्तीमध्ये आम्ही 100 नगरसेवक बिनविरोध पण निवडून आलेले आहेत. 3 नगरपालिका भारतीय जनता पार्टीचे. आम्ही कितीही मोठे झालो, जे आमचे आहेत त्यांना सोबत घेऊनच काम करतो. कारण या राज्यातील सामान्य लोकांची इच्छा आहे की महायुती हेच आम्हाला आवश्यक आहे. आणि कुठलाही परिणाम किंवा महायुतीवर कुठलेही या राजकारणाच्या निवडणुकीचा परिणाम नाही, हे 100% खरं. बर, नक्कीच राम सर आणि अरुणजी, तुम्ही या सगळ्यामध्ये व्यवस्थित असं तुमचं विश्लेषण केलं. त्याबद्दल वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मला आपल्या दोघांना इथेच थांबावं लागतंय. धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आमच्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. तिसरी बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये सध्या जुनी झाडं वाचवण्यासाठी वाहनतळाची रचना बदलण्याच्या हालचालींना वेग आलाय. त्यामुळे 900 झाडं तोडावी लागत असतील असा दावा पालिकेनं केलाय. मात्र नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी मात्र एकही झाड तोडू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. वृक्षप्रेमी पर्यावरण प्रेमाच्या नावाखाली जे काही आंदोलन करतायत ते आंदोलन त्यांनी मागे घ्यावं. अन्यथा कुंभमेळ्याकरता जी मुख्य आखाड्यांची जागा आहे ती नेमकी त्याच जागी आहे आणि त्यामुळे सगळं व्यवधान हे उत्पन्न होईल आणि आखाड्यांना मूळ जागा राहणार नाही. तर मी पर्यावरण प्रेमींना या ठिकाणी आवाहन करतो की अशा पद्धतीचे जे आंदोलन आहेत ती आपण मागे घ्यावी. कुठेही निसर्गाचा ऱ्हास होईल, कुणालाही निसर्गप्रेमींना फार वाईट वाटेल असं या ठिकाणी आम्ही करणार नाही. पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे साधुग्रामची जागा आहे, इथे साधूंची व्यवस्था आपल्याला करावीच लागेल आणि त्याचा दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीच आहे. आणि ही जागा साधुग्रामसाठी रिझर्व्ह आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत पर्यावरण प्रेमी रोहन देशपांडे. रोहनजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. रोहनजी, तुम्ही आता महंत सुधीरदासांचा बाईट ऐकला असेल. त्यांचं असं म्हणणं आहे की पर्यावरण प्रेमींनी हे जे काही आंदोलन सध्या छेडलेलं आहे ते आंदोलन मागे घ्यावं असं ते म्हणतात. आपली प्रतिक्रिया? खर तर सुधीरदास महंत हे जे आहे ते आमच्या नाशिकमधले एक आध्यात्मिक गोष्टीशी जोडलेले महंत आहेत आणि त्यांचा आम्ही सगळे आदर करतो. परंतु नाशिक महानगरपालिकेने साधुग्रामच्या इथे जो काही प्रोजेक्ट ते आणू पाहत आहेत त्याच्यामध्ये 1800 झाडांची कत्तल होण्याचा विषय समोर आलेला आहे. खरं तर पहिले महानगरपालिकेने तो जो प्रोजेक्ट करत आहेत, नाशिक महानगरपालिकेने MICR नावाचा एक प्रोजेक्ट करते आहे. MICE, मीटिंग इन्सेंटिव्ह कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन. आणि साधू संतांना पहिले साधुग्राम बांधायचं यासाठी महानगरपालिका बोलली होती. आता आजच काही डॉक्युमेंट समोर आलेले आहेत, त्यांच्या वेबसाईटवरती देखील ते टेंडर आलेलं आहे. तर त्या टेंडरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की 1 वर्ष फक्त 30 वर्षासाठी आपण ती जी जागा ते डेव्हलप करणार आहेत ती उद्योगपतींना ते 30 वर्षासाठी देणार आहेत. म्हणजे साधू संतांचा उपयोग करून 30 वर्षासाठी परमनंट स्ट्रक्चर जर बांधत असेल महानगरपालिका, तर हा प्रोजेक्ट जरी चांगला असला तरी देखील आम्हाला असं वाटतं की हा प्रोजेक्ट आपण इतरत्र जागेत शिफ्ट करावा. प्रोजेक्ट बद्दल आम्हाला काही कुठल्याही प्रकारचा विरोध नाहीये, विकास झालाच पाहिजे, परंतु विनाश नाही झाला पाहिजे. त्या ठिकाणी जैवविविधता आहे, अनेक वृक्ष आहेत आणि रामायणाचे म्हणजे त्रेतायुगापासून तो परिसर ऐतिहासिक महत्व असलेला भारतातला परिसर आहे. जर आज आपण तो पुसून टाकला तर उद्या आपण येणाऱ्या पिढ्यांना काय दाखवणार? आणि तो जो परिसर आहे आता नाशिकचं फुफ्फुस आहे, पर्यावरणाचा एक महत्वाचा विषय. आणि आजच तुम्ही बघितलं असेल की AQI नाशिक क्वालिटी एअर क्वालिटी इंडेक्स जी आहे आज नाशिकची
ही 173 वरती गेलेली आहे आणि त्याच्यामुळे आज हायकोर्टामध्ये सुनावणी देखील आहे या बाबतीत. तर मला असं वाटतं की पर्यावरणाचा समतोल ठेवून जर विकास झाला तर स्वागतार्ह असेल, परंतु तपोवनाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं झाड तोडू नये अशी आम्ही प्रशासनाला विनंती करत आहोत. नक्कीच. पण रोहनजी, जर आपण बघितलं असेल तर या सगळ्यामध्ये म्हणजे पर्यावरण प्रेमींची तर भूमिका आहेच, पण याच भूमिकेकडे सरकार सकारात्मक बघत नाहीये. तुम्ही त्यांना ते कसं पटवून देणार आहात? खरं तर मी भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य आहे. मला भारतीय जनता पार्टीने प्रदेश सहसंयोजकाची बुद्धिजीवी प्रकोष्ठाची जबाबदारी दिलेली आहे. मी सरकारचा देखील भाग आहे आणि मी महत्वाच्या माझ्या पक्षातील महत्वाचे जे पदाधिकारी आहेत, सरकारचे जे मंत्री आहेत, त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे. देवेंद्रजींचं देखील या संदर्भात काही तासात किंवा काही एक दोन दिवसामध्ये या ठिकाणी सकारात्मक भूमिका येईल असं आम्हाला वाटतंय. बर. आणि या संदर्भामध्ये रोहनजी आपल्यासोबत बोलण्यासाठी आता जोडले गेलेले आहेत सुधीरदास महंत. सुधीरदासजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे. मात्र रोहनजी, तुम्ही आता जे काही विश्लेषण केलं या संदर्भामध्ये, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणावरती आता सरकार नेमका काय ठोस तोडगा काढतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आमच्यासोबत जोडला गेलात त्याबद्दल.